नमस्कार. आंब्याच्या सीझनमध्ये साखर आंबा तर हा झालाच पाहिजे, पण तो फ्रीजच्या बाहेर टिकण्यासाठी किंवा त्याला बुरशी येऊ नये म्हणून किंवा तो कडक होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब प्लीज करा. आता इथं मी अर्धा किलो आंबे घेतलेले आहेत. अर्धा किलो आंबे असे घेतलेत की ते म्हणजे कडक असले पाहिजेत आंबे, बाहेरून कडक, आतून थोडेसे पिवळसर असले तरीही चालतील. आता इथं आपल्याला साल काढून घ्यायची आहे, त्यामुळे धुवायची गरज नाही असं नाही, कारण साल काढताना आपल्या हाताला जर नाही धुतले तर आपल्या हाताला ते चीक काही असेल घाण ते चिटकते आणि आपण साल काढताना जो सोललेला आंबा असतो त्याला ते चिटकतं. त्यामुळे इथं थोडंसं हे असे चीक किंवा वरून थोडंसं पांढरट झालेलं असतं उन्हामुळे चिकामुळे, ते छान स्वच्छ धुवून घ्यायचं. यानं पण आपला साखर आंबा जर खराब होऊ शकतो. त्यामुळं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर छान कोरडा करून घ्यायचा आहे. आता इथून पुढं आपल्याला एकही थेंब पाण्याचा इथं ही झाला नाही पाहिजे, वापर झाला नाही पाहिजे, कारण चाकू, बतई काही असेल तुमच्याकडे, ताट, हे सगळं कोरडं असलं पाहिजे. कारण थोडं जरी पाण्याचा कुठं अंश राहिला तर ते आपला साखर आंबा बुरशी धरू शकतो. त्यामुळे हे सगळं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे. आता इथं माझा आंबा आतून पिवळसर आहे. आता लोणचं करताना आंबा पांढरट असायला हवा आणि आंबा घेताना परिपक्व झालेला म्हणजे पाड लागलेला आंबा घ्यायचा, म्हणजे त्याचं लोणचं कोणताही पदार्थ खूप दिवस वर्षभर टिकतो. जर तुम्ही पाड न लागता अर्धवट कच्चा आंबा जर पदार्थ करायला घेतला कोणताही, तर तो पदार्थ जास्त दिवस टिकत नाही. 1-2 महिने टिकतो, वर्षभर टिकत नाही आणि त्याला बुरशी धरते. मग आता इथं माझा परिपक्व झालेला आंबा आहे. आता साखर आंबा करताना असा पिवळसर झालेला आंबा चालतो, पण लोणच्याला हा आंबा चालत नाही, कारण थोडासा ह्याच्यामध्ये गोडवा आलेला असतो. त्यामुळे साखर आंबा आपल्याला थोडंसं हे करून शिजवून घ्यायचा असतो, त्यामुळे याच्यातलं पाणी कमी होतं. पण लोणच्यात हा आंबा चालत नाही. त्यामुळे असा आंबा तुम्ही साखर आंबा करायला घेऊ शकता आणि याच्यामुळे साखरही कमी लागते. आता आंबा खिसताना आपल्याला बारीक खीस करायचा नाही, कारण तो शिजल्यानंतर खूपच लगदा होतो आणि वर्षभर त्याची पेस्टच होते. खाताना असा थोडासा जाडसर असेल तर तो साखर आंबा छान लागतो. अशा पद्धतीनं मोठी किसणी घ्यायची आणि त्याने मोठे मोठे त्याचे किस म्हणजे लच्छे पडले पाहिजेत. हे छान शिजताना शिजले तर बारीक पण होतात, जास्त मोठेही राहत नाहीत. पण जास्त बारीक जर तुम्ही किस केला तर त्याचा खूप असा लगदा होऊन जातो. त्यामुळे हा सगळा आंबा आपल्याला असा किसून घ्यायचा आहे या पद्धतीनं. फक्त जास्त पिकलेला आंबा घ्यायचा नाही. या पद्धतीचा आंबा घेतला तर छान असतो, कारण हा गोडसर असतो आणि याच्यामध्ये काय आणखीन पिकायचं काही निब्बर आंबा आहे, त्यामुळे पिकायचं आणखीन खूप दिवस लागतं याला पिकायला. त्यामुळे हा आंबा घेऊ शकता. इथं गूळ आंबा करताना गूळ पण थोडा कमी लागतो. आता एक मोठं बाऊल आपलं हे कीस झालेला आहे, तेवढाच आपल्याला साखर घ्यायची आहे. किलोच्या प्रमाणात घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये कोय साल हे असते, त्यामुळे 1 किलो आंब्याला 1 किलो साखर वापरायची. पण असं घेतलं तर वाटीनं मोजून तर ते बरं पडतं आपल्याला. आणि आता काय करायचं आहे, तुपाचा वापर करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, इथं तूप घ्यायचं आहे. तूप इथं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि तूप घेतल्यानंतर 1 चमचा तूप घ्यायचं. छान साखर आंबा आपला छान चवीलाही छान टेस्ट देतो. आणि सगळीकडे तूप लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दालचिनीचा एक मोठा तुकडा आणि लवंग टाकायचा आहे. कोणत्याही गोड पदार्थाला हे तुम्ही मसाले वापरू शकता. छान इथं चव देतात आणि टिकायलाही मदत होते. आता इथं आपण कीस टाकल्यानंतर लगेच साखर टाकायची आहे. साखर मिक्स करून ठेवायचं नाही, ते पाणी खूप होतं. कढईमध्ये आंब्याचा कीस टाकला की लगेच साखर टाकून घ्यायची, कारण तो लगेच आटायला चालू करतो. पण तुम्ही असं जर बाऊलमध्ये अगोदरच साखर मिक्स करून पाणी करायला ठेवलं त्याचं, तर ते खूप आपला गॅस पण जळतो आणि खूप वेळ लागतो त्याच्यातलं पाणी आटायला. या पद्धतीनं करायचं म्हणजे लगेचच आटतो तो आणि आपला लगेचच पाक असा हे होतो, घट्टसर होतो. त्यामुळे या पद्धतीनं करायचं. आता इथं गॅसची फ्लेम बारीक होईपर्यंत म्हणजे पातळ होईपर्यंत कमी ठेवायची. आता इथं आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये वेलचीची पूडही टाकून घेतलेली आहे मी. त्यानं छान चव येते आपल्या साखर आंब्याला.
आणि थोडंसं किंचित मीठ टाकलं तरी चालू शकतं. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, हे साखर आंबा टिकण्यासाठी इथं मी अर्ध्या लिंबाचाही वापर केलेला आहे. याच्यामुळे काय होतं, एकतर प्रिझर्वेटिव्हचं कामही लिंबू करतं आणि जे खर असते आपले एकदम पाक जर जास्त पुढं गेला तर त्याची खर होऊ शकते. तर ती होत नाही लिंबानं आणि एक छान टेस्टही देतं लिंबू अशा गोड पदार्थामध्ये. त्यामुळे अर्ध्या लिंबाचा अर्ध्या किलोसाठी योग्य वापर होतो इथं. जास्तही आंबट करायचं नाही, या पद्धतीनं करायचं. आणि हे आता पातळ झाले. आता गॅसची फ्लेम थोडीशी हाय करून हा आपल्याला एक तरी असा चिकटपणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करायचं. जास्तही घट्टसर करायचं नाही, कारण काही दिवसानं जर आपला साखर आंबा घट्ट झाला तर त्याच्यात चमचासुद्धा बुडत नाही, इतका घट्ट होऊ शकतो. त्यामुळे आता मी जी कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवणार आहे शेवटची, त्या पद्धतीनं ठेवला तर शेवटपर्यंत तुमचा आंबा मऊसर आणि छान सॉफ्ट राहतो. आता इथं आपल्याला हे असं आटवून घ्यायचं आहे, जास्तही घट्ट करायचं नाही. आता इथं पाणी आहे थोडंसं आणखीन साखरेचं, त्याच्यातलं ते पाणी आटेपर्यंत आपल्याला हे असं आणखीन 5-1 मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर. 5 मिनटं आणि वरचे 5-6 मिनटं असे 10 मिनटं लागतात आपला आंबा शिजायला. आता हे एकतारी पाक आपला असा छान चिकटसर पाक झाला की असं झालं की आपला साखर आंबा खूप दिवस टिकतो. त्यामुळे या पद्धतीचं करायचं. जास्त आता इथून पुढं जास्त घट्टसर होऊ द्यायचं नाही, 1-8 मिनटं आणखीन राहू द्यायचं. अशा पद्धतीनं आपला साखर आंबा छान सॉफ्ट राहतो आणि त्याला बुरशी येत नाही किंवा कडक होत नाही, खूप दिवस फ्रीजच्या बाहेर राहतो. या पद्धतीने नक्की करा, मुलं आवडीने खातात. आणि तूप असल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. जसं लोणच्यात आपण तेल टाकतो तसं अशा पदार्थात तूप टाकायचं, म्हणजे खूप दिवस आपला साखर आंबा टिकतो आणि छान खातानाही त्याची चव एकदम बेस्ट येते. तर साखर आंबा भरण्यासाठी काचेची भरणी घ्यायची आहे. आंबट पदार्थ भरण्यासाठी काचेचा वापर करायचा, कोणत्याच मेटलचा वापर करायचा नाही, कारण काचेत पदार्थ ठेवलेले काचेच्या भरणीत थंड राहतात आणि वर्षभर टिकतात. धन्यवाद.